नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, 2023मध्ये आपल्याला माहीत असेल स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75,000 पदांची मेगा भरती जाहीर करण्यात आली होती. त्यापैकी बऱ्याच परीक्षा मित्रांनो घेण्यात आलेले आहेत, बरेच निकाल लागलेले आहेत, परंतु बऱ्याच परीक्षा मित्रांनो पेंडिंग आहेत आणि भरपूर साऱ्या जाहिराती मित्रांनो येणं बाकी आहे. तर सध्या आचारसंहिता लागल्यामुळे मित्रांनो आचारसंहितेनंतर कुठल्या जाहिराती येऊ शकतात, जेणेकरून तुम्ही त्याची आत्तापासून तयारी करू शकतात. आणि मित्रांनो, राहिलेले निकाल, राहिलेले परीक्षा ज्या पेंडिंग आहेत त्या कधी होतील आणि त्याची सर्व माहिती एकत्रित या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनलला पुढील अपडेट्ससाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा मित्रांनो, सुरुवातीला आपण पहिला मुद्दा पाहूयात या ठिकाणी. तो म्हणजे येणाऱ्या तुमच्या परीक्षा कुठल्या कुठल्या आहेत, राहिलेले निकाल कुठले आहेत मित्रांनो, आणि येणाऱ्या नवीन जाहिराती. त्यापैकी मित्रांनो येणाऱ्या परीक्षा मित्रांनो तुमच्या राहिलेल्या 2023च्या पदभरतीमधील कुठले आहेत आणि मित्रांनो जी न्यूज आली आहे त्यानुसार ह्या परीक्षा तुमच्या आचारसंहितेनंतर होऊ शकतात. ज्याच्यामध्ये मित्रांनो येणाऱ्या परीक्षामध्ये पहिली परीक्षा असेल तुमची जिल्हा परिषद, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, अंगणवाडी प्रवेशिका, पेसा आणि ग्रामसेवकची. तर ह्या परीक्षा मित्रांनो या ठिकाणी तुमच्या आचारसंहितेनंतर होऊ शकतात. ह्या राहिलेल्या परीक्षांपैकी ही पहिली परीक्षा आहे मित्रांनो. अजून त्यानंतर आदिवासी विकास विभाग IBPS परीक्षा घेणार आहे, ही 2 नंबरची परीक्षा आहे मित्रांनो. याच्यात देखील मित्रांनो आचारसंहितेनंतर परीक्षा होऊ शकतात. याचं कारण की अद्यापर्यंत कुठलंही अपडेट आलेलं नाही आहे. त्यानंतर MIDC मित्रांनो आचारसंहितेमध्ये देखील याचे काही पदांचे पेपर झाले, परंतु याच्यामध्ये अजून बरेचसे संवर्ग राहिले ज्यांचे पेपर होणं बाकी आहे. ती IBPS कंपनी तुमची पेपर घेणार आहे. त्यानंतर कल्चरल डिपार्टमेंटची परीक्षा राहिली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड आहे किंवा मंडळ आहे, IBPS परीक्षा घेणार आहे, तीही परीक्षा राहिली मित्रांनो. अजून GMC धुळे, GMC नागपूर ही ग्रुप D म्हणजे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा तुमच्या IBPS मार्फत घेतल्या जाणार आहेत. ह्या परीक्षा देखील अजून पेंडिंग आहेत मित्रांनो. तुम्ही यापैकी कुठल्या विभागामध्ये अर्ज केलेला आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. तर ह्या परीक्षा पेंडिंग आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये अजून पहा DFSL म्हणजेच फॉरेन्सिक लॅब TCS तुमची परीक्षा येणार आहे. ह्याची देखील अजून परीक्षेचं अपडेट आलेलं नाही आहे. ह्या देखील परीक्षा होणार आहेत, आचारसंहितेनंतर होऊ शकतात. WCD TCS घेणार आहे, याची देखील मित्रांनो पुन्हा एक्झाम होणार आहे. सिडकोची परीक्षा झालेली नाही अजून. पोलीस पदभरतीची देखील परीक्षा झालेल्या नाहीत मित्रांनो, आचारसंहितेनंतर होऊ शकतात. त्यानंतर MPSC समाज कल्याण विभागाचे काही परीक्षा ज्या आहेत MPSCच्या राहिलेल्या त्या देखील होणार आहेत, त्या देखील झालेल्या नाहीत. तर ह्या राहिलेल्या परीक्षा, पेंडिंग परीक्षा एवढ्या मित्रांनो आतापर्यंत राहिलेल्या आहेत, ही तुम्हाला माहिती एकाच व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. या व्यतिरिक्त अजून तुमच्या कुठल्या परीक्षा राहिलेल्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर पहा निकाल कुठले कुठले राहिलेत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठले कुठले राहिलेले आहेत अजून तेही आपण पाहूयात. याच्यामध्ये मित्रांनो निकालामध्ये जर बघितलं आपण आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये, तर जिल्हा परिषदमधील अनेक पदांचे निकाल राहिलेले आहेत. तुमचा कुठला निकाल राहिलेला आहे ZPचा मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, जेणेकरून त्याचं जे निकालाबद्दल माहिती आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून शेअर केली जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्याचं अपडेट दिलं जाईल. तर सध्या DV आणि निकाल लागायला मित्रांनो जिल्हा परिषदांची सुरुवात देखील झालेली आहे. धाराशिव ZPने मित्रांनो काल परवाच त्यांचं फार्मासिस्ट पदासाठीचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं टाईम टेबल आहे ते प्रसिद्ध केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मित्रांनो. त्या जिल्हा परिषद त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड करत आहे, म्हणजे धाराशिव जिल्हा परिषदने अपलोड केलेलं आहे. त्यानंतर पहा निकालामध्ये जर बघितलं मित्रांनो अजून कुठले कुठले निकाल राहिलेले आहेत. पालघर कनिष्ठ सहाय्यकचा निकाल राहिलेला ZPचा, नाशिक ZP लॅब टेक्निशियन आणि इत्यादी अजून जी पद आहेत त्यांचे निकाल राहिलेत. पुणे जिल्हा परिषदचा देखील कनिष्ठ सहाय्यकचा निकाल राहिला आहे. आणि महत्त्वाचा निकाल म्हणजे अंगणवाडी सेविकेच्या आत्ता ज्या परीक्षा झाल्यात मित्रांनो नॉन पेसाच्या, त्यांचे देखील निकाल लागणं बाकी आहे. ते देखील निकाल लवकरच लागतील मित्रांनो. त्याची तुम्हाला वाट पाहिजे, कारण की प्रोसेस चालू झालेली आहे. ZP धाराशिवने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती मित्रांनो नियुक्ती म्हणजे निवड यादी आणि तात्पुरती निवड यादी देखील प्रसिद्ध केलेली आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळापत्रक देखील प्रसिद्ध केलेलं आहे. तर हे झालं ZPचं निकाल आणि DVसाठीचं. त्याच्यानंतर दुसरं डिपार्टमेंट आहे पहा जिल्हा न्यायालय पदभरती. सेकंड ॲन्सर की यांची राहिलेली आहे. सेकंड ॲन्सर की मित्रांनो आपल्याला वाटत होतं की मार्च एंडिंगपर्यंत येईल, परंतु आता एप्रिल देखील संपत आलेलं आहे, परंतु अजूनही आलेलं नाही आहे. तर मित्रांनो यांची प्रोसेस चालू असावी, बहुतेक कधीही प्रसिद्ध होऊ शकते. याची सेकंड ॲन्सर की जी राहिलेली आहे तुमची, तर वेट आपल्याला करावं लागणार आहे फक्त मित्रांनो. कोर्टाची प्रोसेस खूप लांब असते मित्रांनो. म्हणजे एकदा भरती जाहीर झाली की 2018ला आपण पाहिलेलं असेल, 5-7 महिने लागतातच मित्रांनो ह्या भरतीसाठी. तर सेकंड ॲन्सर की मित्रांनो जशी प्रसिद्ध होईल तशी तुम्हाला व्हिडिओ बनवून सर्वात अगोदर माहिती दिली जाईल. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे देखील मित्रांनो या ठिकाणी निकाल DVबद्दल पेंडिंग आहे. पुरवठा निरीक्षकचं देखील पेंडिंग आहे. कारागृह विभागाचा देखील निकाल पेंडिंग आहे. WRD आणि नगर परिषदची देखील निवड याद्या निकाल पेंडिंग आहे. तर हे राहिलेले निकाल आणि कागदपत्राबद्दलची माहिती तुम्हाला दिली. आता मित्रांनो आचारसंहितेनंतर येऊ शकणाऱ्या जाहिराती, येऊ शकणाऱ्या म्हणतोय मी कारण की मित्रांनो यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती
अजून जाहिराती आलेल्या नाहीत. कदाचित मित्रांनो जे न्यूज आले त्याच्यावरून तुम्हाला मी एक अंदाजित माहिती सांगतोय की कुठल्या कुठल्या जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध होऊ शकतात. त्यापैकी मित्रांनो काल परवाच एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे PCMC महानगरपालिकेची फायरमॅन डिपार्टमेंटची मित्रांनो फायरमॅन रेस्क्यूअर या पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, जे की मित्रांनो आचारसंहितेनंतर येणार होती, म्हणजेच 25 एप्रिलला येणार होती, परंतु मित्रांनो काल परवाच ती प्रसिद्ध झालेली आहे, कारण की त्यांनी मार्चमध्येच ती जाहिरात देऊन ठेवलेली होती शॉर्ट नोटिफिकेशन. तर एक जाहिरात मित्रांनो सध्या आलेली आहे PCMC महानगरपालिकेची परमनंट पदांची. त्यासाठी तुम्ही अप्लाय केलेलं नसेल तर त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नगरपंचायत, नगर परिषद, गट क आणि ड ची अजून जाहिरात मित्रांनो येणं बाकी आहे. याच्यामध्ये खास करून गट ड ची जाहिरात येणं बाकी आहे मित्रांनो. ही जाहिरात येऊ शकते आचारसंहितेनंतर. त्यानंतर मुंबई महानगरपालिका लिपिक पदाची असेल किंवा अभियंता यांची मित्रांनो ही जाहिरात एक येणार आहे. मुंबई महानगरपालिकेची खूप दिवसानंतर ही जाहिरात येऊ शकते, कारण की आतापर्यंत बरेच दिवस झाले लिपिक पदांची जाहिरात आलेली नाही. त्यानंतर लेखा व कोषागार विभाग असेल. त्यानंतर PCMC महानगरपालिका तुम्हाला मी सांगितलं सध्या एक जाहिरात आलेली आहे. अजून एक जाहिरात येणार आहे मित्रांनो PCMC महानगरपालिकेची, ज्यामध्ये इंजिनियरची पदं देखील असणार आहेत आणि फायरमॅन डिपार्टमेंटची देखील, फायर डिपार्टमेंटची देखील त्यामध्ये अजून पदं असणार आहेत. त्यानंतर राहिलेली सर्व GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस जे आहेत मित्रांनो, सध्या 2च कॉलेजेसची जाहिरात आलेली आहे गट ड ची. राहिलेले GMC जवळपास 10 ते 12 GMC आहेत मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रामधले, त्यांच्या जाहिराती जे आहेत ते येणं बाकी आहे, ते देखील आचारसंहितेनंतर जाहिरात येऊ शकतात. त्यानंतर अमरावती महानगरपालिका असेल, त्यानंतर नाशिक महानगरपालिका मित्रांनो असेल, यांच्याही जाहिरात येऊ शकतात, कारण की यांची न्यूजपेपरमध्ये माहिती तशी आलेली होती. समाज कल्याण विभागाची जाहिरात येणं बाकी आहे. धर्मादाय आयुक्तालय यांची देखील जाहिरात येणं बाकी आहे. आणि महानिर्मिती महावितरण मार्फत मित्रांनो 2 शॉर्ट नोटिफिकेशन प्रसिद्ध झालेले आहेत. ह्या जाहिराती देखील प्रसिद्ध होणार आहेत. 2 शॉर्ट नोटिफिकेशनमध्ये जवळपास 800+ जागा आहेत मित्रांनो. त्यांच्या जशा फुल नोटिफिकेशन येतील तशी तुमच्यापर्यंत माहिती दिली जाईल. तर ह्या अपकमिंग येणाऱ्या मित्रांनो जाहिराती असू शकतात. यानुसार तुम्ही तुमचं अभ्यासाचं नियोजन करू शकतात. तर सर्व माहिती तुम्हाला एकत्रित दिलेली आहे. यापैकी मित्रांनो येणाऱ्या परीक्षापैकी जसे वेळापत्रक येतील आणि मित्रांनो राहिलेले निकाल जसे प्रसिद्ध होतील किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जसं टाइम टेबल येईल तशी तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. या व्यतिरिक्त अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, तांत्रिक माहितीचा सखोल आणि परिपूर्ण खजिना असलेलं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, जे की मित्रांनो TCS IBPS पॅटर्ननुसार आहे. यामध्ये राहिलेल्या जिल्हा परिषदमधील पदभरतीमधील जे आरोग्यसेवक, आरोग्यसेविका ही पदं आहेत त्यासाठी तांत्रिक प्रश्नांसाठी तुम्हाला उपयुक्त आहे. त्याचबरोबर त्यांचं आरोग्य विभाग टॉपिकने आहे तांत्रिक प्रश्नसंच, हे देखील पुस्तक प्रसिद्ध आहे, ज्याच्यामध्ये तांत्रिक डायरीवरती आधारित हे पुस्तक आहे नवीन अभ्यासक्रमानुसार. तर ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला तांत्रिक प्रश्नांसाठी उपयुक्त आहेत. त्याचबरोबर मित्रांनो सध्याची 17,000 पदांची जी मेगा भरती होते पोलीस पदभरती, त्याची देखील परीक्षा होणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच हे त्यांचं पुस्तक उपयुक्त आहे, ज्यामध्ये 2023 मधील सर्व प्रश्नपत्रिका त्यांनी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर ग्रामसेवक पदाचा तुम्ही अभ्यास करताय तर ग्रामसेवक पदासाठी तांत्रिक प्रश्नांसाठी मित्रांनो तुम्हाला त्यांचं IBPS पॅटर्ननुसार ग्रामसेवक तांत्रिक डायरी हे देखील पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. त्याचबरोबर ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच हे नवीन अभ्यासक्रमानुसार देखील पुस्तक त्यांचं आलेलं आहे. तर ही दोन्ही पुस्तकं ग्रामसेवक पदासाठी उपयुक्त आहेत. त्याचबरोबर सामान्य ज्ञान हा जो विषय आहे मित्रांनो तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये कॉमन विषय विचारला जातो, त्यामध्ये TCS IBPSने आतापर्यंत घेतलेल्या 400+ प्रश्नपत्रिकांमधून त्यांनी GS आणि GK प्रश्नांचा मित्रांनो या पुस्तकात समावेश करून तुम्हाला हे पुस्तक दिलेलं आहे. तर GS मध्ये म्हणजे सामान्य ज्ञान विषयामध्ये 1 लाइनर स्वरूपामध्ये त्यांचं पुस्तक आलेलं आहे. इतरही त्यांची पुस्तकं आहेत जसं की वाहन चालक पदासाठी तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी, जे की सरळ सेवेचे कुठल्याही भरतीमध्ये वाहन चालक पदासाठी तांत्रिक प्रश्न विचारले जातात, त्यासाठी देखील त्यांचं पुस्तक आहे. SSCची मराठी माध्यमातून देखील पुस्तकं उपलब्ध आहेत. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची प्रसिद्ध आहेत, ज्याचं लेखन संकलन विकास सिंधाळकर सर आणि सचिंद्र कुरुन सर यांनी केलेलं आहे. ही पुस्तकं तुम्हाला ऑनलाईन देखील उपलब्ध आहेत, कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती किंवा ऑफलाईन कुठल्याही बुक स्टोअरमधून तुम्ही लगेच खरेदी करू शकतात.